तर चला सामन्याला मात्र सुरुवात होते. एक मोठी मॅच तुमच्या समोर येते मित्रांनो. सुपर डीजी माऊली विरुद्ध रॉयल संघ. बिग रायव्हलरी इथे मात्र आपल्याला जरूर पाहायला मिळणार आहे. दोन मजबूत संघ एकमेकांच्या विरोधात आहेत आणि दोन मातब्बर खेळाडूंचा भरणा असलेला संघ एकमेकांच्या विरोधामध्ये येऊन ठेपलाय. ओपनिंग पेअर मैदानाच्या आतमध्ये आलेत. नो डाऊट मित्रांनो रामदास महानवर यांना आपण स्ट्राईकवरती पाहू शकता. तर नॉन स्ट्राईकर एंडवरती आलेत गजानन बोडरे. KPL मध्ये खूप चांगल्या लयमध्ये होते दोन्ही फलंदाज आणि गोलंदाजच्या मार्कवरती आपण पाहतोय की फिरकीचा जादूगर अर्थात सुरेश मुनीम आलेला आहे. कन्सिस्टन्सी काय असते सुरेश मुनीमने निश्चित स्वरूपाने दाखवली. विकेट टेकिंग ॲबिलिटी आहे आणि सुरुवात कशा प्रकारे होणार सामन्याला होते सुरुवात. पहिला चेंडू राईट आर्म ओव्हर द विकेट. तर सुरेश मात्र सज्ज होत आहेत बॉलिंग ट्रॅकवरती. पहिला चेंडू इथे मात्र घेऊन येतील राईट आर्म ओव्हर द विकेट रामा यांच्यासाठी. पहिला चेंडू खोलवर होता. चेंडूला खोदून काढलाय लॉंगॉनच्या क्षेत्रामध्ये. संतोष खूप वेगाने चेंडूवरती धावत येतात पळत येतात. कमालीचं क्षेत्ररक्षण इथे मात्र पाहायला मिळतंय. खूप देखणं क्षेत्ररक्षण मात्र आपल्याला जरूर इथे पाहायला मिळतंय. चेंडू अगदी लॉंगॉनच्या क्षेत्रामध्ये सीमारेषेच्या लगत लगत रोखला गेलाय. राजन काय सांगशील एक मोठी मॅच तुझ्या समोर येते. थर्ड अंपायर तिसऱ्या पंचांसाठी कॉल दिला आहे. राहुल यांना विनंती असेल की प्लीज तिसऱ्या पंचांसाठी आपण आतमध्ये जायचंय. तर तिसऱ्या पंचांसाठी ते कॉल दिला गेलाय आणि राहुल चव्हाण स्वतः मात्र मैदानाच्या आतमध्ये आले तिसऱ्या पंचांच्या भूमिकेसाठी. काम वाढले राहुल चव्हाणांवरती. आयोजन नियोजन पंचांची भूमिका सर्व काही पार पाडत असताना मात्र आपण पाहतो की यशस्वी आयोजन काय असतं हे मात्र त्यांनी पुन्हा एकदा सिद्ध केले. गेली 16 वर्षांची परंपरा ही परंपरा आज 17व्या वर्षामध्ये देखील आपण पाहतो की अबाधित पाहायला मिळते. तर बाळा उभे तिसऱ्या पंचांच्या भूमिकेमध्ये. स्क्वेअर लेग पंच आपण राहुल यांना पाहू शकता. तर राईट ओव्हर द विकेट सुरेश. यावेळेस मात्र अप्रतिम चेंडू होता. यावेळेस आपण पाहतो की फलंदाजापासून थोडंसं दूर ठेवलं गेलं पिचिंग. चेंडू हलकासा लेग कट होतो आणि बॅट्समन पूर्णपणे बीट होत आहेत. डॉट बॉलची झाली आहे सांगता आणि या डॉट बॉलने मात्र आपण पाहतोय की चांगला कमबॅक करण्याचा प्रयत्न मात्र जो सुरुवातीच्या षटकामध्ये जो मनसुबा आखला गेलाय त्याच्यावरती मात्र सुरुवात झाली आहे. अकुटप्प्याची लाईन होती. यावेळेस मात्र भिरकावून दिलाय चेंडू मिड विकेटच्या क्षेत्रामध्ये. चेंडू जातोय वन बाउन्स इन टू द फिन्स. 4 धावांसाठी चौकार. चौकार आलाय आणि चौकाराने मात्र रामदासने देखील सुरुवात केली आहे मित्रांनो हात खुले करण्याची. यावेळेस मात्र जागा भरून खेळलाय. फटका चेंडू हवेमध्ये असेल. परेश चेंडूच्या खालती येतो आणि कॅच सुटलाय. परेश सारख्या खेळाडूकडून देखील कॅच सुटू शकते का? हो मित्रांनो हे क्रिकेट आहे. इथे काही घडू शकतं. हवेचा प्रवाह जर पाहिला ना मित्रांनो तर ऑन साईडला खूप वेगाने सरसावतोय आणि कदाचित याच प्रकारचं चित्र पाहायला मिळतं. जे जजमेंट घेतलं होतं परेशने कदाचित चेंडू हवेमध्ये दिशा बदलतोय की काय. चेंडू हातामधून निसटतोय भूमीला दान होतोय आणि रामदास यांना मात्र जीवनदान भेटते. स्ट्राईक रोटेट होते. गजानन येतात स्ट्रायकर एंडवरती आणि भेटलेल्या जीवनदानचा कशा प्रकारे फायदा उचलतील रामा येणाऱ्या वेळेमध्ये जरूर पाहणार आहोत. लोअर फुटा चेंडू होता. यावेळेस मात्र ड्राईव्ह केला गेलाय. वाडीस लॉंग ऑफच्या क्षेत्रामध्ये क्षेत्ररक्षक आधीच तैनात केला गेला होता. सॉरी माफ करा क्षेत्ररक्षक नाहीये तिथे कारण की लॉंग ऑन आणि त्याचबरोबर डीप मिड विकेटमध्ये क्षेत्ररक्षक तैनात केला गेलाय. गोळीचा वेग परिधान करतो. चेंडू मात्र सरळ सरसावतोय. प्रेक्षकांमध्ये येतात या 4 धावा. धाव फलकाला आता मात्र आपण पाहतो की वेग प्राप्त झालाय. धीम्या गतीने धीम्या गतीने धीम्या गतीने मागील चेंडूंपेक्षा यावेळेस मात्र आपण पाहतो की गती मात्र थोडीशी कमी केली गेली. परिणामादाखल आपण पाहतो की 6 चेंडूंचा खेळ समाप्त होतोय. षटकाची झाली आहे सांगता. पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर स्कोर कार्डवरती धावा मात्र पाहायला मिळत आहेत. 11 रन्स ऑन स्कोर कार्ड.
पहिल्या षटकाचा खेळ समाप्त होतोय. अपेक्षेप्रमाणे सुरुवात झाली आहे. जरूर 2 मोठे फटके आलेत, परंतु या षटकामध्ये आपण पाहतोय की 2 चेंडू निर्धाव आलेत. 1 सिंगल 1 डबल आणि त्याचबरोबर 2 चौकार. 11ची सरासरी पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर आपल्याला पाहायला मिळते. याच प्रकारे राजन जर का धावा आल्या स्कोर कार्डवरती तर 40 ते 45 पर्यंत हा संघ मजल मारेल. तुला काय वाटतं, काय असेल फायटिंग स्कोर या मॅचमध्ये? प्रशांत, जो शुरुआत है इसके साथ अगर बात की जाए तो कहीं ना कहीं 50 या 60 को ढूंढ रही होगी सुपर डीजी माउली की टीम, क्योंकि ओपनिंग पेयर में एक चेंजेस देखने मिली है और इस बीच रामा और गजानन दोनों ही अटैकिंग बैट्समैन हैं. अगर आप देखें तो काफ़ी समय सिंगल डबल्स के लिए कभी ना कभी इनकी पेयर में चेंजेस होती, बट अब रामा और गजानन का आना, इसका मतलब सिर्फ इम्पैक्ट होगा तो गेंदबाज के ऊपर अटैक करने का ही. ये मनसूबा उनके दिमाग में पूरी तरह से ठान कर ये पवेलियन से आए हुए. तर ज्या प्रकारे प्रेडिक्शन केलं राजन यांनी की प्रयत्न हाच असणारे, मनसुबे हेच असणार, मोठे फटके, आणि ते मोठे फटके पाहायला मिळतील का? राऊंड द विकेट. मैदानाच्या आतमध्ये आपण पाहतोय की रामदास मानवर पहिल्या चेंडूवर रिव्हर्स स्वीप खेळण्याचा प्रयत्न गलीमध्ये क्षेत्ररक्षक तैनात केला गेला होता. आपण पाहतोय की सुरेश मुनीम खूप चांगले क्षेत्ररक्षण करत आहेत. सलग दुसऱ्यांदा आजच्या दिवसामध्ये आपण पाहिलं की सुरेश मुनीमने या क्षेत्रामध्ये कमालीचं क्षेत्ररक्षण दाखवलं. क्षेत्ररक्षण, फिल्डिंग डिपार्टमेंट तुमच्या संघामधील सर्वाधिक इम्पॉर्टंट फॅक्टर आहे मित्रांनो. तुमचे गोलंदाज किती धावा खर्च करतात याच्यावरती सर्वाधिक इम्पॉर्टंट जो काही विषय चर्चा करण्यासारखा असेल तर तो म्हणजे फिल्डिंगचा आहे. जेवढी चांगली फिल्डिंग कराल तेवढा कमीत कमी धावसंख्येपर्यंत समोरच्या संघाला रोकाल, आणि हेच काहीसं चित्र पाहायला मिळाले. यावेळेस मात्र आपण पाहतोय खोलात टाकला होता चेंडू, खोदून काढला अक्षरशः चेंडूला. लॉंगॉनच्या दिशेने चेंडू सरसावतोय. प्रभात खूप वेगाने चेंडूवरती येत आहे, चेंडूला गॅदर करतायत, तोपर्यंत मात्र भेटते ये सिंगल. एक स्ट्रॅटेजी मैदानाच्या आतमध्ये आपण पाहतो की दोन्ही फलंदाज रंगवत आहेत. स्ट्रॅटेजी हीच असणार आहे की पहिल्या षटकामध्ये फटकेबाजी झाली आहे, आता अरविंद याच्या विरुद्ध खेळत असताना थोडासा सुरक्षित पवित्र आपल्याला अपनावायचा आहे, कारण की डाव्या हाताच्या फलंदाजांसाठी हे पोषक एंड आहे, आणि उजव्या हाताचा फलंदाज इथे कितपत योग्य कामगिरी करेल. खोलात टाकला होता चेंडू, परेश खूप वेगाने चेंडूवरती येत आहेत. एक धाव खूप वेगाने येत आहेत. तर सिंगल जरूर प्राप्त होते, आणि या सिंगलने आपण मात्र पाहतोय की स्कोर मात्र जातोय 14च्या घरामध्ये. राऊंड द विकेट. अरविंद पुन्हा एकदा सज्ज. लोअर फुटो चेंडू होता, ऑन साईडला भिरकावून जरूर दिलाय क्षेत्ररक्षक अक्षय सरोदे. काय वेगाने चेंडूवरती येत आहेत. चांगलं क्षेत्ररक्षण इथे मात्र आपल्याला पाहायला मिळते अक्षय सरोदे यांच्या माध्यमातून. चेंडू तिथून जर का निसटला असता तर 2 धावा जरूर अधिक ऍड झाल्या असत्या, परंतु चांगलं क्षेत्ररक्षण अक्षय यांच्या माध्यमातून होतंय. आणि अजून एक चांगला चेंडू होता, खोदून काढला या चेंडूला. संतोष मदने तिथे उपस्थित आहेत. चांगलं क्षेत्ररक्षण आपण पाहतो संतोष मदने यांच्या माध्यमातून. सिंगल जरूर प्राप्त होते. 5 चेंडूंचा खेळ इथे मात्र समाप्त होतो, आणि 5 चेंडूंच्या समाप्तीनंतर 17 धावा या स्कोर कार्डवरती अंकित केल्या गेल्यात. 17 रन ऑन स्कोर कार्ड. आपण पाहतो की 5 चेंडूंचा खेळ इथे मात्र समाप्त झालेला आहे. अद्याप देखील शेवटचा चेंडू येणं बाकी आहे. या शेवटच्या चेंडूवरती रामा मोठा फटका खेळणार का, मात्र सावध पवित्रा अपनवणार. आणि एकंदरीत जर सांगायचं म्हणलं तर 11 धावा पहिल्या षटकामध्ये आल्या होत्या. या षटकाचा जर उल्लेख केला तर आतापर्यंत अवघ्या 6 धावा या 5 चेंडूंमध्ये खर्च केल्या. चांगला कमबॅक राहिला गोलंदाजांच्या माध्यमातून. रिव्हर्स स्वीप जरूर खेळला गेला आहे. संदीप टुबे काय क्षेत्ररक्षण करतायत. पॉइंटच्या क्षेत्रामध्ये अक्षरशः डाईव्ह लगावतायत, चेंडूला रोखतायत, आणि आपल्या संघासाठी 3 अमूल्य धावा इथे मात्र सुरक्षित करतायत. तर चला पाणी घेऊन जायचंय, प्लीज पाणी घेऊन जायचंय. ड्रिंक्स ब्रेक. या दरम्यान आपण ज्यांचं नुकतंच शुभागमन यावेळेस मात्र आपल्या व्यासपीठाच्या दिशेने होताना पाहायला मिळतं. असंख्य युवकांना ज्यांनी मात्र एक वेगळ्या उंचीवरती संघटित केलं. पाणी घेऊन जायचं प्लीज, बॅट्समन्सला पाणी घेऊन जायचं.
आणि असंख्य युवकांना मात्र ज्यांनी संघटित केले आणि खऱ्या अर्थानं सांगायचं म्हणलं तर युवकांची ताकद काय आहे आणि असंख्य युवकांचं ज्यांनी मात्र नेतृत्व धाडसीपणाने केलंय. एक असा चेहरा जो मात्र सातत्याने या परिसरामध्ये एक वेगळ्या लेवलचं वेगळ्या उंचीवरचं समाजकार्य करतोय आणि आपल्या समाजसेवेच्या माध्यमातून प्रत्येकाच्या मनामध्ये या चेहऱ्याने एक वेगळी जागा बनवली आहे आणि असंख्य तरुणांच्या गळ्यातलं ताईत म्हणून ज्यांना संबोधलं गेलंय अर्थातच श्री प्रसाद रंगिले उर्फ गोलूबाई यांचं शुभागमन यावेळेस मात्र होत आहे. पाणी घेऊन जायचं, चला विनंती असेल प्लीज. थोडंसं मॅचकडे देखील फोकस करूया आपण. पाहुणे हे व्यासपीठावरती आपण पाहतो गेली 2 दिवस सातत्याने रेलचेल पाहायला मिळते, परंतु आपण पाहतो की सातत्याने आमच्या व्यासपीठावरती भरपूर सारे मान्यवर अतिथी हे आपल्याला प्रत्येक वेळेला पाहायला मिळतात आणि नक्कीच आपण पाहतो की पाहुण्यांची मांदियाळी आज मात्र आपल्या व्यासपीठाला लाभली गेलेली आहे आणि नक्कीच श्रीप्रसादजी रंगिले साहेब अर्थात गोलूबाई यांचं इथे शुभागमन झालेलं आहे. भरपूर दिवसानंतर आज कळंबोलीच्या मैदानावरती त्यांची मात्र शुभ उपस्थिती आपल्याला पाहायला मिळते. सातत्याने आपण पाहतोय की कळंबोली परिसर असेल किंवा कळंबोलीच्या आसपासच्या पंचकृषीमध्ये विविध समाज कार्यांच्या माध्यमातून त्यांना मात्र खूप वेगळ्या एका उंचीवरती नवाजलं गेलं. अगदी कोरोनाच्या काळामध्ये जर सांगायचं म्हटलं तर प्रत्येकजण आपल्या घराच्या आतमध्ये कडी लावून बसला होता आपल्या जीवाची रक्षा करण्यासाठी, परंतु हा अवलिया हा तरुण मात्र धाडसीपणाने बाहेर निघाला आणि गोरगरीब जनतेपर्यंत ज्यांनी मात्र खूप मोठ्या प्रमाणामध्ये अन्नदान दिलं. अक्षरशः जे परप्रांतीय महाराष्ट्रामध्ये होते त्यांना गावी जाण्याचे खूप मोठे प्रश्न पडले होते, अशा गरीब रोजगार करणाऱ्या श्रम करणाऱ्या मजुरांना देखील त्यांनी अक्षरशः त्यांना गावापर्यंत जाण्याची सोय उपलब्ध करून दिली. म्हणजे समाजसेवा कशी करावी हे जर कुठल्या तरुणाकडून शिकायचं असेल तर याचं एक मूर्तिमंत उदाहरण आज मात्र आमच्या व्यासपीठावरती आलेले आहेत, ज्यांचं नाव आहे श्रीप्रसादजी रंगिले. लोअर फुलटॉस चेंडू यावेळेस मात्र आपण पाहतोय मिडविकेटच्या दिशेने गेलाय. चेंडू एक धाव खूप वेगाने कंप्लीट केली गेली, दुसरीसाठी कॉल येतोय आणि 2 धावा इथे खूप वेगाने कंप्लीट होत आहेत. 2 मात्र धाव फलकावरती पडते भर. स्कोरचा जर एकंदरीत उल्लेख करायचा म्हणला तर स्कोर मात्र जाऊन थांबतोय 21च्या घरामध्ये. 21 रन्स. दिशा परिस्पर्श सामाजिक संस्था या सामाजिक संस्थेच्या माध्यमातून विविध समाज उपयोगी कामं आज मात्र श्रीप्रसादजी रंगिले साहेब करतायत. अनाथ आश्रम असतील, त्यानंतर वृद्धाश्रम असतील, शाळा असेल, त्याच्यानंतर गोरगरीब जनता असेल, त्याबरोबर आसपासच्या परिसरामध्ये काही असे मजदूर देखील आहेत ज्यांचे प्रश्न खूप ऐरणीवरती आहेत, ज्यांनी मात्र मार्गी लावलेत आणि आज मात्र आपण पाहतो की तो चेहरा आपल्या समोर जुडला गेला. परंतु यावेळेस बघा हलकासा ओव्हर पिच चेंडू रामदास मानवर यांच्या बॅटिंगमधून पाहायला मिळतोय. गगनचुंबी आसमानी टोला उच्छरकर बोला. इट्स अ 6 रन. 6 धावांसाठी ब्रँड आहे मित्रांनो आणि हा ब्रँड मात्र मैदानाच्या आतमध्ये आता आग ओकू लागलाय. परेश कडके यांनी झेल सोडला होता आणि हा झेल थोडासा महागड्यात पडलाय की काय असं म्हणावं लागेल. बघा रामदास विरुद्ध तुषार शर्मा, ज्या 2 खेळाडूंनी एकेकाळ कळंबोलीचं प्रतिनिधित्व केलं आणि फक्त हे प्रतिनिधित्व तालुका मर्यादित नव्हतं तर संपूर्ण महाराष्ट्रभरामध्ये ज्यांनी मात्र कळंबोलीचा परचम अभिमानाने लहरावला, ते 2 खेळाडू एकमेकांच्या विरोधात येऊन थांबलेत. तर रामदास यांच्यासाठी मात्र एक पारितोषिक आलेलं आहे. अजून एक षटकार जर का रामदास यांनी लगावला तर मात्र गोलूबाई यांच्याकडून 1000 रुपये. यावेळेस मात्र आपण पाहतो की वाईड यॉर्क करण्याचा प्रयत्न, चांगला कमबॅक, पंचांचा इशारा, इट्स अ वाईड बॉल. अजून देखील पारितोषिक अबाधित आहे. बघा हे मित्रप्रेम आहे. सातत्याने आपण पाहतो की रामदास असतील, गोलूबाई असतील, एकत्र वावरतात, कधी राजकारणाच्या व्यासपीठावरती, कधी समाजकारणाच्या व्यासपीठावरती आणि आज म्हणूनच की काय आपण पाहतोय की गोलूबाई यांच्याकडून मात्र हे पारितोषिक आले. परंतु इथं मात्र बघा पारितोषिक इम्पॉर्टंट नाहीये, धावा इम्पॉर्टंट आहे. धावा काढणं गरजेचं आहे. रिव्हर्स स्वीपचा पवित्रा इथे मात्र अपनावला गेला. चेंडू जातोय सीमारेषा पलीकडे, येतोय हा मनसे चौकार. काय फटका सजवलाय, काय टायमिंग साधलंय, वेगाचा वापर केला गेलाय. त्यांना माहिती होतं कदाचित तुषार शर्मा वाईड यॉर्क करणार आहे आणि काय झुंज देतोय. एक हाती किल्ला आपल्या संघासाठी हा लढवतोय की काय असं म्हणावं लागेल. चेंडू आला, दिशा दिली, चेंडू देखील फरार झाला. 4 धावांची मोहर स्कोर कार्ड वरती लावते. धावाला मात्र आता पाहतोय आपण 32 वरती त्यांनी पोहोचवलंय.
पुन्हा एकदा तोच पवित्र इथे मात्र अपनावला गेलाय. शक्तीपेक्षा युक्ती श्रेष्ठ याच्यात कुठलीही शंका नाहीये, परंतु ही युक्ती श्रेष्ठ करत असताना नजरा या चेंडूवरती ठेवणं देखील बंधनकारक असेल. चेंडू येतोय निर्धाव आणि या निर्धाव चेंडूच्या बरोबरीने या डॉट बॉलच्या बरोबरीने मात्र धावसंख्या स्थिरावलेली 32च्या घरात. 4 बॉल झालेत, 2 बॉल अद्याप देखील बाकी आहे. तुषार यांचा खरपूस समाचार थोडासा घेतला गेलाय. फुल टॉस चेंडू लॉफ केलाय आणि इथे मात्र 1000 रुपयांचं पारितोषिक इथे मात्र प्राप्त करतोय रामदास मानवर गोलूभाई यांच्याकडून. क्या बात आहे. भरपूर वेळेला आपण पाहिले की रामदास मानवर अशाच प्रकारची खेळी करतात आणि आज त्यांचा जिवलग मित्र श्रीप्रसाद रंगीले उर्फ गोलूभाई व्यासपीठावरती आलाय आणि त्याला मात्र मंत्रमुग्ध करण्यासाठी हात खुले करतोय. आणि राजकारणातली फटकेबाजी आपण रामदास मानवर यांची पाहिली आहे, आता मात्र आपण पाहतो की मैदानातली देखील फटकेबाजी तेवढी चांगली चालली आहे. फुलटॉस चेंडू होता, भिरकावणारे स्क्वेअर लेगच्या डोक्यावरून 6 धावांसाठी आला नेत्रदीपक फटका. षटकाराची मोहर स्कोर कार्डवरती. क्या बात आहे. आता मात्र पारितोषिक वाढलं गेलंय. आता प्रत्येक षटकारासाठी 1000 रुपये असणार आहे गोलूभाई यांच्याकडून. क्या बात आहे. आता मात्र एटीएम खुलं केलंय. गोलूबाईंना मी एवढंच सांगेन की गोलूबाई पारितोषिकाची रक्कम वाढत वाढत चालली आहे. अशी भीती वाटते की ईडीची नजर जणू काही इथे लागेल की काय. आता थोडंसं सांभाळून राहूया आपण. आणि दुसरी अजून एक अमूल्य गोष्ट अशी तुमच्यापर्यंत घेऊन येतो की इथे पारितोषिक तुम्ही लावाल पण आमच्या कॉमेंट्री बॉक्समध्ये त्याच्यावरती टॅक्स देखील लागतो. तर तो थोडीसं टॅक्स कटिंग होईल. आतापर्यंत 1000 रुपयाचं पारितोषिक लागलंय तर ह्याच्यावरती टॅक्स किती असेल तो आम्ही जरूर तुमच्यापर्यंत घेऊन येऊ. परंतु षटकार आलाय. खुशखबर निश्चित स्वरूपाने आपण पाहतोय सुपर डीजी माऊली संघाच्या चंबूमध्ये आनंदाचं वातावरण पाहायला मिळत आहे आणि टीम मिटिंग इथं मात्र घेतली जाते. स्ट्रॅटेजी कशा प्रकारे रंगवायचे हे मात्र एकमेकांच्या विरोधात हे दोनही संघ सातत्याने कुरगुड्या करतायत आणि प्रत्युत्तर रामाने मात्र योग्य पद्धतीने दिले. बघा दुसऱ्या चेंडूवरती रामाचा कॅच सोडला गेला होता परेश यांच्या माध्यमातून आणि या षटकामध्ये तब्बल 20 धावा खर्च होत आहेत. येस आमचा लाडका बॉक्सर. कालच जर सांगायचं म्हणलं तर गोलूबाईंबरोबर व्हॉट्सअपवरती चर्चा करत होतो. त्यावेळेला गोलूबाईंबरोबर चर्चा करताना गोलूबाईंनी सांगितलं की अरे प्रशांत बॉक्सरने एक स्वीट गिफ्ट दिलाय. मी विचारलं गोलूबाई असा काय प्रकार घडलाय तर बापू मानेला विचार. त्यांनी मला आवर्जून सांगितलं आणि त्यानंतर बापूंबरोबर बोललो तर बापूंनी सांगितलं अरे तुला काय सांगू गिफ्ट खूप गोड दिलंय बॉक्सरने आणि हाच बॉक्सर मात्र आमच्या समेत जोडला गेला. खूप आवडता आहे आणि गोलूबाईंनी सांगितलं की सर्वांसाठी तो कसाही असला माझ्यासाठी तो गोड आहे. 3 षटकांचा होतोय खेळ समाप्त आणि 3 षटकांच्या समाप्तीनंतर स्कोर कार्डवरती आपण पाहतोय 39 धावा अंकित केल्या गेल्यात आणि येणारे 7 चेंडू अद्याप देखील शेष आहेत मित्रांनो. रामदास मानवर मैदानाच्या आतमध्ये उपस्थित आहे आणि जोपर्यंत हा खेळाडू मैदानाच्या आतमध्ये तटून उभा राहणार तोपर्यंत धावफलकावरती धावसंख्येचा ओघ हा देखील पाहायला मिळणार. 13 चेंडूंमध्ये 28 धावांचं वैयक्तिक योगदान स्कोर कार्डवरती इथे मात्र आपण पाहतोय दिलं गेले रामदास यांच्या माध्यमातून. परेश थोडासा विचार करत असेल. बघा श्रीलंका विरुद्ध भारत रोहित शर्माचा कॅच सोडला होता 4 या धावसंख्येवरती. तिथून 200 धावा पूर्ण करणारा अजून एक फलंदाज भारताला मिळाला तो म्हणजे रोहित शर्मा. म्हणजे कॅच 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 किती महागड्या ठरू शकतात याचं अजून एक मूर्तिमंत उदाहरण इथे मात्र आपल्याला पाहायला मिळते. स्कोर कार्डवरती धावा मात्र जाऊन स्थिरावत आहेत 39च्या घरामध्ये 39 रन्स. राऊंड द विकेट शेवटचं षटक यावेळेस मात्र घेऊन येत आहेत अरविंद. तर बघा गोलूबाईंनी आमच्या कॉमेंट्री बॉक्सच्या दिशेने मला सांगितलं की प्रशांत षटकारासाठी 1000 रुपयाची अनाउन्समेंट कधी करशील मित्रा. आणि बघा ही अनाउन्समेंट करायच्याच आधी इथे मात्र बघा रामदास मानवर यांच्या बॅटीमधून टोला येतोय 6 धावांसाठी षटकार. तब्बल 3000 रुपयांचा मानकरी रामदास मानवर इथे मात्र बनतोय. थँक्यू डीजे. अजून एक षटकार आला तर अजून 1000 रुपये. यावेळेस मात्र आपण पाहतो की वाईडिश लॉंग ऑफच्या दिशेने खेळण्याचा प्रयत्न जरूर केला संतोष मध्ये. तिथे थोडेसे फंबल होत आहेत, चूक करतायत. चेंडू मात्र जाईल सीमारेषा पलीकडे 4 धावांसाठी चौकार. मित्रांनो नशिबाचा खेळच असा आहे, कधी इकडे तर कधी तिकडे. 4 ने मात्र 49 धावा स्कोर कार्डवरती आल्यात. असं म्हणतात ना मित्रांनो घर फिरले की घराचे वाशे देखील फिरतात आणि काहीशी तशाच प्रकारची घटना मैदानाच्या आतमध्ये होते. तर प्रश्न मैदानाच्या आतमध्ये एकच शिकू आम्हाला विचारतोय रामदास महानवरचं अर्धशतक होणार का. 15 चेंडूंमध्ये 38 या वैयक्तिक धावसंख्येवरती खेळतोय. अर्ध्या शतकापासून 12 पावलं तो दूर आहे. तर 50 कंप्लीट होणार का.
तर एक हाती झुंज इथे देताना आपण जरूर पाहतोय रामदास महानवर यांना. स्कोअर कार्डवरती 49 धावा या आतापर्यंत अंकित केल्या गेल्यात. त्यामधल्या वैयक्तिक 38 धावा या रामा यांच्या आहेत. लोअर फुलटॉस चेंडू यावेळेस मात्र बॅक टू द बॉलर ड्राईव्ह खेळून काढलाय. प्रभात तिथे उपस्थित, चूक होणार नाहीये प्रभात यांच्याकडून. एक धाव कंप्लीट केली जाते, स्ट्राईक मात्र रोटेट होते. टोटल सुपर डीजी माऊली संघ 50 धावा पूर्ण करतोय मित्रांनो. अर्धशतक कंप्लीट होतोय सुपर डीजी माऊली संघाचं. तर नक्की चांगला खेळ इथे मात्र आपण पाहतोय की पाहायला मिळाला सुपर डीजी माऊली संघाकडून. परंतु त्यांच्या विरोधामध्ये रॉयल हा संघ आहे मित्रांनो. दुसऱ्या सत्रामध्ये त्यांचा देखील धूमधडाका आपल्याला पाहायला मिळेल ह्याच्यात शंका नाहीये. दोन तुल्यबळ संघ एकमेकांच्या विरोधामध्ये येऊन थांबलेत. खोला टाकला होता चेंडू, यावेळेस मात्र खोदून काढलाय. एक धाव कंप्लीट केली गेली, दुसरीसाठी कॉल. आणि इथे मात्र बघा थोडस क्षेत्ररक्षणामध्ये गडबड पाहायला मिळाली. आणि बॅकअप खूप चांगला होता प्रभात यांचा, नो डाऊट. प्रोफेशनल लाईफ असू द्या, व्यक्तिगत लाईफ असू द्या, किंवा तुमची मैदानाच्या आतमधली क्रिकेट लाईफ असू द्या, बॅकअप खूप इम्पॉर्टंट असतो. आणि तोच बॅकअप इथे मात्र पाहायला मिळालाय. आणि ज्यामुळे मात्र 2 धावा रोखण्यामध्ये यशस्वी झाले. 2 धावा स्कोर कार्डवरती येत आहेत. 2ने मात्र धाव फलक हलतंय. स्कोर मात्र जाऊन थांबतोय 52च्या घरामध्ये. 52 रन स्कोर कार्डवरती. सरळ बॅटिंगने धावा येत असताना हा जो पवित्र अपनावला गेलाय गजानन बोडरे यांचा, योग्य आहे का? डॉट बॉलची झाली आहे सांगता. निर्धाव चेंडू इथे मात्र येतोय. चांगला कमबॅक अरविंद ढेकळे यांचा म्हणावं लागेल. ज्यासाठी आणलं गेलं होतं धाव फलकावरती ब्रेक लावण्याचं, ते काम करत असताना थोडेसे महागडे जरूर पडले, पण तो कमबॅक करून दाखवतायत. शेवटचा बॉल या षटकातला, या इनिंग मधला. खोला टाकला होता, पुढे टाकला होता थोडासा चेंडू धीम्या गतीने. एक धाव कंप्लीट केली गेली, दुसरीसाठी कॉल. आणि दुसरी धाव घेत असताना मात्र गजानन रनआउटच्या माध्यमातून बाद होत आहेत. तर सिंगल येते, सिंगलने मात्र धाव फलक वधारते. 53 धावा या स्कोर कार्डवरती अंकित केल्या गेल्यात. पहिल्या सत्राचा खेळ समाप्त होतोय आणि स्कोर कार्डवरती आल्यात त्या 53 धावा. आणि 54 धावांचा पाठलाग कशा प्रकारे केला जाणार हे ऐकण्यासाठी जरूर आपण राजन सोना यांच्याकडे जाणार आहोत. परंतु तत्पूर्वी आपण पाहतोय की मनसे चषक 2024 पर्व 17व तर रामदास मानवर यांना एक विनंती असेल की गोलूभाई यांच्या माध्यमातून निवेदन आले की 2 मिनिटं आपल्याला स्टेजवरती यायचंय, कारण की गोलूभाई यांना पुढील कार्यक्रमासाठी इथून रवाना व्हायचंय. तर काही गोष्टी आहेत तुमच्यावर डिस्कस करायच्या. जे पारितोषिक तुमच्यावरती लावलं गेलं होतं ते पारितोषिक देखील द्यायचंय. खूप कमी पाहुणे असतात जे आवर्जून खेळाडूला बोलवून घेतात की घे बाबा तुझं पारितोषिक माझ्याकडे. हे आमचे गोलूभाई आहेत मित्रांनो. आणि यांच्याकडून मात्र रामदास यांच्यासाठी पारितोषिक आलं. तर रामा प्लीज लवकर यायचंय, कारण की मॅच देखील आपल्याला लवकर चालू करायचे आणि पाहुण्यांना देखील इथून सांगता करायचे. मनसे चषक 2024चं 17वं पर्व आपण एन्जॉय करतोय. सर्वच क्रीडा रसिकांचं, खेळाडूंचं, मायबाप जनतेचं, पाहुण्यांचं आमच्या व्यासपीठावरती मनपूर्वक सहर्ष स्वागत करतो. आणि ज्यांचं नुकतंच शुभ आगमन यावेळेस मात्र आमच्या व्यासपीठावरती झालंय. दिशा परिस्पर्श सामाजिक संस्थेचे संस्थापक अध्यक्ष महाराष्ट्र राज्य श्रीप्रसादजी रंगिले साहेब अर्थात गोलूभाई, आणि त्यांचा देखील एक विशेष मान सन्मान आमच्या व्यासपीठावरती आम्ही करणार आहोत. तत्पूर्वी विनिवेदन असेल की रामदास मानवर आपण व्यासपीठावरती तुर्तास लवकरात लवकर यायचंय. त्याचबरोबर महाराष्ट्र राज्य जय बजरंग ग्रुप अध्यक्ष आहेत, फाउंडर आहेत, आणि युवकांची एक मोठी ताकद त्यांनी मात्र इथे संघटित केली आहे. आणि ही ताकद आपण सातत्याने विविध कार्यक्रमांच्या माध्यमातून जरूर पाहतोय. आणि आज मात्र त्यांचा एक विशेष मान सन्मान आमच्या व्यासपीठावरती केला जाईल. पहिल्या सत्रामध्ये रामदास मानवर यांचा आपण तडाखा पाहिला, परंतु दुसऱ्या सत्रामध्ये रॉयल संघाच्या माध्यमातून धूम धडाका फटाक्यांची आतिषबाजी पाहायला मिळणार की या सर्व बाबतींची, सर्व गोष्टींची इत्तंभूत माहिती ऐकण्यासाठी या विनंती करूयात राजन सोना, राष्ट्रीय भाषा हिंदीमध्ये. बहुत बहुत धन्यवाद प्रशांत, क्या लाजवाब खेल खेला रामा महानवर. एक बार जोरदार तालियां दोस्तों आपके बीच, आपके एक सुपरस्टार रामा महानवर, जिनकी लहर और जिनकी कहर इनकी बल्लेबाजी के माध्यम से हमने देखी. क्या बढ़िया और लंबे लंबे छक्के दागे रॉयल स्पोर्ट्स क्लब के गेंदबाजों पर और अपना वर्चस्व कायम रखा. रामा महानवर कलम्बोली के जो ऊंचाई के स्तर है दोस्तों, कुछ सुनहरे पन्ने इनके नामों पर नामांकित है, इसमें कोई तो राय नहीं है. तो मुड़ते हैं मैदान की ओर. एक तरफ अब अगर बात की जाए तो 53 बनाकर 54 रनों का टारगेट सेट किया है इस बीच सुपर डीजी माउली ने रॉयल स्पोर्ट्स क्लब के लिए. और देखना होगा आने वाले समय में इसका पीछा करते हुए किस हद तक का कि डीप बल्लेबाजी रॉयल स्पोर्ट्स क्लब यहां पर कर पाएगी. एक तरफ हम देखें तो अब कहीं ना कहीं चेंजेस थोड़ी देखने मिल रहे हैं. स्ट्राइक का पेयर में हम देख पाएंगे एक तरफ परेश कड़के और दूसरी तरफ द बूम बूम एंड द गेम चेंजर मन्नी. 53 बनाकर 54 रनों को चेस करती हुई रॉयल स्पोर्ट्स क्लब कलम्बोली. और इस बीच गेंदबाजी के माध्यम से अगर बात करें तो सुपर डीजी माउली
अनिकेत एक लाजवाब गेंदबाज दोस्तों, प्यार से जिन्हें रावण कहा जाता है, और एक ज़बरदस्त खिलाड़ी। सुबह की अगर बात की जाए तो बहुत ही ज़बरदस्त गेंदबाजी रखी, जिस मैच को जीत कर ये दूसरा राउंड ये खेल रहे हैं। तो ज़रूर गेंदबाजी यहाँ पर डीप तक है, बट सामने अब जो बल्लेबाज हैं स्वयं उनके बंधु, छोटे बंधु अगर बात की जाए, परेश खड़गे एक ही गांव की तरफ से दोनों शूरवीर निकलते हैं और बाहर जाकर बड़े बड़े गेंदबाजों के ऊपर हावी होते हैं। बरोड़पाली के ये दोनों शूरवीर, ये दोनों कुंवर, ये दोनों चिरंजीव। तो जरूर अपने साथी दोस्त पर जो प्यार निछावर किया यहाँ पर गोलू भाई ने, और शुभकामनाएं दी हैं उन्हें इस मैच के लिए, और शुभकामनाएं दी है सभी टीमों को इस मंच द्वारा। तो फील्डिंग की सजावट करनी है जल्द से जल्द। मैं निवेदन करना चाहूँगा अंपायर अपना आदेश दें, अपना निर्देश दें, और निवेदन करें यहाँ पर सभी खिलाड़ियों को कि प्लीज़ इन एक्शन आना है। मोमेंटम अब थोड़े समय में शुरुआत होगा, थोड़े समय में आपके सामने ये मैच चालू होगा। तो जरूर यहाँ पे एक हमारे बीच गोलू भाई बजरंग दल के अध्यक्ष कलमबोली शहर और महाराष्ट्र राज्य हमारे साथ यहाँ पर उपस्थित है। तो मैं निवेदन करता हूँ सभी आए हुए मानने पर सभी एक लाइन में खड़े हो जाए, एक वी शेप में, सभी का सत्कार इस बीच एक ही साथ किया जाएगा। तो मैं निवेदन करना चाहूंगा कि सभी ने एक साथ आना है, और हमारे जो ये मान्यवर हैं, तर नक्कीच आपण एक विशेष मान सन्मान श्रीप्रसाद रंगेले उर्फ गोलूभाई यांचा करणार आहोत। त्याबरोबर त्यांची संपूर्ण टीम आली आहे, यांचा सर्वांचाच एकच आपण भव्य दिव्य असा सत्कार करणार आहोत। एक मोठा ग्रुप फोटो होईल, आणि त्याचबरोबर राहुलजी चव्हाण साहेब, आदरणीय गोरक्षनाथजी गायकवाड साहेब या दोघांचा शुभ हस्ते गोलूभाई आणि त्यांच्या संपूर्ण टीमचा एक विशेष मान सन्मान आदर सत्कार, आणि त्यांनी केलेल्या आतापर्यंतच्या कामाचा एक विशेष आभार इथे मात्र केला जातोय। नक्कीच आपण पाहतोय राहुलजी चव्हाण साहेब यांच्या शुभ हस्ते इथे मात्र सन्मान केला जातोय। त्याचबरोबर आपण पाहतोय गोरक्षनाथजी गायकवाड साहेबांच्या शुभ हस्ते सन्मान चिन्ह देऊन इथे मात्र सन्मानित केले जाईल। जरूर इथे मात्र आपण पाहतोय इथे सन्मान केला जातोय, त्याचा त्यांनी स्वीकार करावा। एक गोड आठवण या स्पर्धेची एक सन्मान चिन्ह देखील दिले जाईल गोरक्षनाथजी गायकवाड साहेबांच्या शुभ हस्ते। एक वेगळी ओळख त्यांनी देखील समाजसेवेच्या माध्यमातून या पंचकृषीमध्ये दर्शवली। आमचे आदरणीय गोरक्षनाथजी गायकवाड साहेब यांच्या शुभ हस्ते एक सन्मान चिन्ह दिलं जाते। तर नक्कीच एका बेंचवरती गेली 3 वर्ष एकत्रित वेळ आम्ही स्पेंड केला, 8वी 9वी 10वी। आणि गोलू यांच्याबद्दल सांगायचं म्हणलं कबड्डीचे अप्रतिम खेळाडू आहेत। शालेय स्तरामध्ये जिल्हास्तरीय स्पर्धांमध्ये सुधागडचं नाव वेगळ्या उंचीवरती नेण्यासाठी श्रीप्रसाद रंगेले गोलू यांनी कबड्डीमध्ये खूप चांगलं केलं। शाळेमध्ये होणारे स्पोर्ट्स कबड्डी आणि कुस्तीमध्ये गोलू प्रत्येक वेळेला अव्वल राहायचा, आणि बघता बघता या क्षेत्राकडे तो कधी आला आणि या क्षेत्रामध्ये कधी नावलौकिक केलं हे कळलं देखील नाही। परंतु ज्या वेळेला तो कळंबोलीमध्ये होता त्या वेळेला वर्गातल्या गोड आठवणी, शाळेतल्या गोड आठवणी आवर्जून जागृत होतात, आणि आज देखील बघा तोच मित्र, त्याच प्रकारची मैत्री आणि त्याच प्रकारचा मैत्रीभाव आज देखील पाहायला मिळतोय। डीजे 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 वाजू नको। मॅच चालू राहील आणि त्याच्याबरोबर इथे सत्कार देखील होत राहील। हमजा यांचं लक्ष आहे स्कोर कार्डवरती, ते लक्ष देतील। हमजा प्लीज आपण कंटिन्यू करा।
या दरम्यान बघितलं आपण तर एक मायटी षटकार मनसे षटकार आपल्याला पाहायला मिळाला. तो म्हणजेच तुषार शर्मी उर्फ बुम बुम. बहुत ही बढ़िया, लाजवाब, बूम बूम मन्नी, जैसे उनका नाम वैसे काम. क्या बढ़िया तरीके से गेंद को परख परख कर सीमा पार जो बल्लेबाजी कर रहे थे रामा मानवर, उनके नक्शे कदम पर अगर बात करें तो अब बल्लेबाजी कर रहे हैं तुषार शर्मा उर्फ मन्नी. कलम बोली की आन बान शान, और यहाँ पर सभी के धड़कनों में जो बसती है एक छोटी सी जान. अगर बात की जाए इनके परफॉर्मेंस दोस्तों, इस मैदान पर सभी के दिल को मनमोहित करके, सभी के दिल की धड़कनें तेज करके, सभी के दिलों में जगह बनाने वाले ये बल्लेबाज है. फिर एक बार प्रयास किया था इस बीच, लाजवाब गेंद, क्या बात है, तारीफे रासने आई. कमबैक बहुत ही बढ़िया तरीके से रहा और मिडिल स्टंप को स्पर्श करती हुई गेंद गई और तीनों स्टंप, यहां पे मैं कहना चाहूंगा कि बीच का स्टंप, सॉरी, यहां पर पूरी तरह से उजाड़ दिया और बल्लेबाज मन्नी को किया मैदान से बाहर.
बहुत बहुत धन्यवाद। बहुत ही बढ़िया यहाँ पर एक संगीत बजाया हमारे साथी दोस्त रोहित उर्फ केंद्र, जिन्हें प्यार से संबोधित किया जाता है। दोस्तों एसके साउंड की ओर से डीजे ऑपरेटर का काम कर रहे हैं और बहुत ही बढ़िया मधुर संगीत दे देकर आपके अंदर एक ऊर्जा भर रहे हैं। तो इस बीच जैसे कि आपने देखा बहुत ही लाजवाब तरीके से बल्लेबाजी कर रहे थे तुषार शर्मा उर्फ मन्नी, बट उन्हें ये तारीफें रास नहीं आई और कहीं ना कहीं एक प्रयास करने के चक्कर में कहीं ना कहीं स्क्वायर ढूंढ रहे थे और एक गलती कर बैठे और सीधा स्पर्श गेंद का जाके हुआ स्टंप से। इसका मतलब यू मिस, आई विल डेफिनेटली हिट। अनिकेत एक लाजवाब गेंदबाज, अनिकेत एक जबरदस्त गेंदबाज, उसके साथ साथ एक बहुत अच्छे बल्लेबाज भी। और मैं इन्हें रावण इस नाम से संबोधित करना चाहूंगा क्योंकि इस नाम से वो काफी प्रसिद्धि हासिल कर चुका है और जरूर ये इनकी भूमिकाएं मैदान पर अगर बात करें तो एक जिद और जिद्दी ये खिलाड़ी हैं। तो ओवर की समाप्ति हो चुकी है दोस्तों। पहली ओवर की समाप्ति के बाद स्कोरबोर्ड की अगर बात की जाए तो 13 रन ऑन बोर्ड्स, 14 रन ऑन बोर्ड्स। तो एक ओवर की समाप्ति कुल 14 रन। अब अगर जीतने की बात की जाए तो 18 गेंदों में 40 की आवश्यकता, 18 गेंदे 40। बल्लेबाज परेश कड़के जिन पे दावेदारी थी वो मैदान से बाहर है। उसके बाद तुषार शर्मा जिन पे दावेदारी थी वो अब मैदान से बाहर है, बट जिम्मेदारी के साथ अपने कंधों पर टीम का परचम लेकर निकले बल्लेबाज संतोष मदने और बल्लेबाज अक्षय सर्वोदय। तो इन दोनों ही बल्लेबाजों के ऊपर अब पूरी जिम्मेदारी होगी। दोनों ही को अपना काम बखूबी पता है, बस काम को निपटाने की देर है क्योंकि जीत के लिए 40 अभी भी दरखास्त है और गेंदे शेष 18। तो 18 गेंदे 40 की आवश्यकता। कौन जीतेगा कौन हारेगा थोड़े समय में आपके सामने इस मैदान पर सीधा प्रसारण। तो जरूर इसी के साथ साथ हमारे बीच हमारे बड़े बंधु और कलम बोली की एक बहुत ही जानी मानी शख्सियत दोस्तों प्रहलाद चौधरी साहब का आगमन हो चुका है। तो इस मंच पर तहे दिल से मंच निदेशक के द्वारा मैं उनका स्वागत करना चाहूंगा। इस मंच पर आपके आने से दादा इस मंच पर 4 चांद लग गए। तो बहुत बहुत धन्यवाद प्रहलाद चौधरी साहब का अपना मूल्यवान समय हमें देने के लिए। और मुड़ते हैं मैदान की ओर। अब इसी के साथ नए गेंदबाज क्या कमलेश, जरूर कमलेश गुंजौटे दोस्तों एक लाजवाब गेंदबाजी की छाप अब तक उन्होंने छोड़ी। देखिए एक माहिर बल्लेबाज थे, आज गेंदबाजी कर रहे हैं और जो हाथ उन्होंने गेंदबाजी में आजमाया कहीं ना कहीं जो पकड़ पकड़ी है तो जरूर एक प्रोफेशनल बॉलर की तरह गेंदबाजी कर रहे हैं और बहुत ही लाजवाब। आज अगर बात की जाए तो इनके ओपनिंग गेंदबाज कलम्बोली एक्सप्रेस कैलाश चौधरी हमें नजर नहीं आ रहे, बट उनकी जगह भरने का जो काम किया अनिकेत ने उर्फ रावण ने बहुत ही लाजवाब तरीके से। इस बीच अंपायर से अपील, शोरगुल्ला जरूर यहां पर मचता हुआ, कहीं ना कहीं निगाहों शक की निगाहों से देख रहे हैं अंपायर को, पर अंपायर ने परखा कि ये उत्साह जो आप बना रहे हो इसमें कोई दम नहीं क्योंकि गेंद और बल्ले का कोई स्पर्श नहीं है। तो जरूर डॉट गेंद की समाप्ति पर ये माइंडसेट, ये रणनीति मैदान पर होना बहुत इंपॉर्टेंट है और इस तरह की रणनीति रामा मानवर से सीखिए दोस्तों। मैदान पर अगर आपको जीतना है तो आपके शोर आपके पास होना चाहिए, आपके पास चेयरअप होनी चाहिए हर गेंद पर उत्साहित करने की। देखिए अंपायर पर एक दड़पण डालने का प्रयास था, एक प्रेशर डालने का प्रयास था, कहीं ना कहीं निर्माण करना चाहते थे, बट अंपायर भी उतने चालाक चप्पल और चतुर। इस बीच गेंद को परखा, गेंद और बल्ले का कोई स्पर्श नहीं, सीधे विकेट कीपर के दस्तानों में डॉट गेंद की समाप्ति। तो कहीं ना कहीं मनोबल बढ़ेगा इस बीच गेंदबाज कमलेश का। अब अगली गेंद के लिए तैयार है लेजेंड की तरफ से। बैकफुट पंच करने का प्रयास किया था, इस बीच शायद अब कहीं ना कहीं किनारे रेस थी, बट चूंकि रामा मानवर और शायद गेंद उनके पल्ले में पूरी तरह से बैठ नहीं पाई। ये दूसरी डॉट गेंद, क्या लाजवाब गेंदबाजी, तारीफ ये काबिल गेंदबाजी, जोरदार तालियां इस गेंदबाज के लिए दोस्तों। अगर कमलेश की बात की जाए तो इनके खेल से हम इन्हें विपरीत देख रहे हैं। जिस कमलेश को मैं जानता हूं वो कमलेश था जो एक गेंदों में 5 की आवश्यकता थी इस मैदान पर उस मन्नी जैसे गेंदबाज के ऊपर हल्ला किया था और एक गेंदों में 5 रनों को जिताया था। ऐसे काफी मैचेस उन्होंने अपने बल्लेबाजी के दम पर दिखाए, बट आज विपरीत, आज अलग, आज कुछ अलग आप देख पाएंगे। गेंदबाजी से अपना हाथ आजमा रहे हैं। डाउन द ट्रैक प्रयास किया अनिकेत, वहां पर तैनात, डायरेक्ट हिट का प्रयास हो सकता है, रनआउट मिल सकता था, बट शायद एक चूक और यहां पर उत्पन्न हुआ दूसरा मौका यानी कि 2 रनों के लिए और बड़ी आसानी से ये 2 रन पूरे। क्या बढ़िया रनिंग बिटवीन द विकेट। दोनों ही अगर बात की जाए फुर्तीले खिलाड़ी मैदान के अंदर परफॉर्मेंस कर रहे हैं दोस्तों। एक तरफ अक्षय सर्वोदय तो दूसरी तरफ संतोष मदने।
तो जरूर इस बीच पुलिस टाइम के संपादक संदीप मलिक साहब हमारे बीच यहाँ पर जुड़ चुके हैं। तो संदीप मलिक साहब का मैं तहे दिल से इस मंच पर स्वागत करना चाहूँगा और उनका धन्यवाद करना चाहूँगा अपने बिजी शेड्यूल से, जिन्होंने हमें एक अपना टाइम दिया। इनका आना हमारे लिए एक शुभ संकेत है। बहुत बहुत धन्यवाद दादा, आप इस मंच पर आए। इस मंच पर आने से इस मंच पर आप और भी चार चांद लग गए। तो आपका स्वागत है मंच चषक 2024 में। तो बढ़ते हैं मैदान पर। कमलेश जो कि प्रयास अब तक उनके कदम चूम रही है, उनकी सफलता उनकी कदम चूम रही है, लाजवाब तरीके से गेंदबाजी। बट इस बीच शायद थोड़ी रास ने दिशाहीन गेंदबाजी करने में इस बीच एक रन एक्स्ट्रास के रूप में खाते में दर्ज होता हुआ और इस एक से इजाफा हो गया स्कोर बोर्ड में 17 रन। तो बेहतरीन प्रयास है कमलेश का गेंदबाजी में। अगर बात की तो प्रोफेशनल बॉलर के ऐसा अब तक तो गेंदबाजी हमें देखने मिली है। आने वाले शेष 15 गेंदों में 37 रनों की आवश्यकता। तो कमलेश दावेदारी के साथ गेंदबाजी, क्या बढ़िया, क्या लाजवाब, जोरदार तालियां, क्या बात है। देखिए ऐसे टर्न्स, ऐसे स्विंग्स, ऐसे चकमेदार गेंद फेंकना अगर आपको सीखना है तो जरूर कांटेक्ट कमलेश गुंजौटे। क्या लाजवाब तरीके से बड़े बड़े गेंदबाज इस मैदान पर गेंदबाजी करते हैं दोस्तों, बट इस तरह के बल्लेबाज जो गेंदबाज की भूमिका निभा रहे हैं, सिर्फ भूमिका निभा रहे हैं, अगर ये पूरी तरीके से मैं कहूंगा कि बना ले अपने आप को एक लाइनअप गेंदबाज तो आपकी खैर नहीं। मैदान पर अगर देखें तो क्या बढ़िया एक प्रयास किया गया था गेंदबाजी माध्यम से और आज प्रयास को सक्सेसफुल दिखाते हुए अपने आप से प्रसिद्धि लूटते हुए अपनी गेंदबाजी के माध्यम से यहाँ पर सबको हक्का बक्का करके रख दिया इस गेंदबाज ने। बहुत ही बढ़िया गेंदबाजी कमलेश अब तक का। जरूर मेरे साथी स्कोरर हमजा हमें दर्शा रहे हैं कि 4 गेंदें हो चुकी है और महज 3 रन खर्च किए। क्या बात, 4 गेंदें 3 रन खर्च किए और 3 डॉट गेंदे। पनवेल महानगर पालिका के विद्यार्थी संगठन के अध्यक्ष अनिकेत साहब हमारे बीच यहां पर जुड़ चुके हैं दोस्तों। इनका तहे दिल से हम स्वागत करना चाहेंगे इस मंच पर। थैंक यू सो मच। ओवर की समाप्ति हो चुकी है दोस्तों। कमलेश गुंजौटे लाजवाब गेंदबाजी जिन्होंने करी। एक अपनी इस खाते में से अगर बात की जाए तो महज उन्होंने सो सॉरी एक बॉल अभी भी बाकी है। तो 5 गेंदों की समाप्ति हो चुकी है, आखिरी एक गेंद बाकी है। इसका मतलब एक और मौका। तो रायगढ़ जिला अध्यक्ष संदेश भाई ठाकुर हमारे बीच यहाँ पर उपस्थित दोस्तों। जोरदार तालियों के साथ स्वागत कीजिए हम सभी के लाडले संदेश भाई ठाकुर साहब का इस मंच पर। मंच चषक 2024 में एक और सौगात आप ही के बीच, आप सभी के चहीते नेता समीप से देख सकते हैं दोस्तों इस मंच पर। आज अगर बात की जाए तो ऐसे महान व्यक्ति, ऐसे बहुत ही बड़े नेता हम सभी के साथ यहाँ पर उपस्थित रहेंगे और इन सभी का आना कलम्बोली नगरी के लिए एक शुभ संकेत और बहुत मैं कहना चाहूँगा आज ये कलम्बोली का ये मैदान भी धन्य हो चुका है क्योंकि ऐसे बड़े बड़े महारथी हमारे बीच यहाँ पर आ चुके हैं। तो मुड़ते हैं मैदान की ओर। आखिरी एक गेंद कमलेश अब तक लाजवाब गेंदबाजी की। संतोष मदने जैसे बल्लेबाज को मैदान से बाहर रवाना किया। नए बल्लेबाज प्रभात अंबोरे मैदान में आ चुके हैं। बैकफुट पंच जोरों से लगाया, ये स्ट्रोक कवर और पॉइंट के ऊपर से गेंद जाती हुई, वहां पर खिलाड़ी तैनात और बहुत ही बढ़िया थ्रो। दो ओवर का खेल समाप्त हो चुका है। अब जीतने के लिए 12 गेंदों में 35 रन की आवश्यकता। 12 गेंदे 35 रन रिक्वायर्ड। कमलेश गुंजौटे क्या लाजवाब गेंदबाजी करी दोस्त।
दूसरी ओवर फेंक रहे थे और बात की जाए तो महज 5 रन खर्च करते हुए 1 विकेट अपने खाते में दर्ज किया। लाजवाब, बहुत ही लाजवाब, क्या बात है। तारीफ काबिल गेंदबाजी, और जिस क्षण में उन्होंने ये किस तरह की गेंदबाजी की, टीम को बहुत मस्ट नीडेड थी, क्योंकि ऐसे लाजवाब गेंदबाज आज अगर बात की जाए तो कोलंबोली एक्सप्रेस चौधरी जो कि आज उपलब्ध नहीं है, तो उनकी जगह भरने के लिए आपको उनके जैसा गुणवान होना पड़ेगा। और मैदान पर अगर बात करें तो कोई कसर नहीं छोड़ी कमलेश ने, बहुत ही लाजवाब तरीके से गेंदबाजी करी और पूरी वाहवाही अपनी जेब में समेट के लेकर जाएंगे। तो अब जीतने के लिए 12 गेंदे 35 की आवश्यकता, और गेंदबाजी मार्ग पर आप देख पाएंगे अपनी ओर से दूसरी और टीम की ओर से तीसरी ओवर लेकर गेंदबाज अनिकेत उर्फ रावण। अगर बात की जाए दोस्तों, ये निर्णायक क्षण है। अब सामने एक युवा सेनापति, बात की जाए तो रॉयल टीम का वजीर, देख सकते हैं आप अक्षय सर्वोदय, एक लाजवाब खिलाड़ी है दोस्तों। और इस खिलाड़ी की अगर बात की जाए तो पीपीएल जैसे मैदान पर भी इनका वर्चस्व रहा, इनका दबदबा रहा। और जब भी ये नन्हे मुन्ने दिखते जरूर है, इनकी बॉडी लैंग्वेज पे मत जाइए, जब इनके बल्ले से सिक्सर लगती है ना तो सब इनके डाइट मांगने इनके पीछे भाग जाते हैं। ये ऐसे बल्लेबाज है, ताकत है इनकी कलाइयों में। ये पहली गेंद, जैसे दर्शाया वैसा काम, जाइए ढूंढिए, पता लगाइए, रिपोर्ट दर्ज कराइए, इस गेंद की मिलेगी नहीं। ये शॉट था अक्षय सर्वोदय का 6 के लिए। यावेळेस डब्बे में डब्बा, डब्बे में केक, घुटना टेक और षटकार दे, काय फलंदाजी करतोय बाबा, लाजवाब, क्या बढ़िया गेंद को परखा, देखा, लाइन, दिशा, सारा कुछ मैंने, सारी कैलकुलेशन दिमाग में पहले ही हो चुकी थी। क्या फास्ट एक्शन, मूवमेंट देखिए, गेंद परख कर क्या ठोका और गेंद गई सीधा सीधा सीमा पार। मैं कहूं ये 6 नहीं, ये 12 थे। ये अक्षय सर्वोदय का स्ट्रोक था दोस्तों, इसको रोकना मुश्किल नहीं, नामुमकिन। अब कहीं ना कहीं फासला और जीत का स्कोर कम होता हुआ, अब जीतने के लिए अगर बात की जाए तो 11 गेंदों में 29 रनों की आवश्यकता। 11-29 का ये खेल, सामने अक्षय सर्वोदय नॉन स्ट्राइकर एंड पर, एक दूसरी तलवार प्रभात अंबोरे, ये दोनों ही बल्लेबाज अगर बात करें, अगर अपने लाइनअप में रहे, इन फॉर्म तो आज है ही, आज मौका बना, दस्तूर बना, तो आने वाले सभी गेंदबाजों की परीक्षा ली जाएगी, इसमें कोई दो राय नहीं है। एक और बार प्रयास किया था डीप स्क्वायर में, ढूंढ रहे थे उमदा स्ट्रोक, बट जरूर डॉट गेंद की समाप्ति। थोड़ा निराशा, पर निराश होने की कोई आवश्यकता नहीं। अक्षय एक लाजवाब क्रिकेटर हो, अपने ऊपर आपको भरोसा करना बहुत 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 इंपॉर्टेंट दोस्तों। ये खिलाड़ी जिद्दी है, ये अक्षय सर्वोदय है। अगर बात की जाए तो सर्वगुण संपन्न जिसे कहा जाता है, इस तरह के खिलाड़ी, इस तरह का गेम रचने का जो गौरव रचते हैं, वो खिलाड़ी अब आपके सामने सीधा प्रसारण कर रहे हैं इस मैदान के ऊपर। तो ये गेंद दौड़ गई तो जरूर कहीं ना कहीं चैन भरी, राहत भरी होगी सुपर डीजी माउली ने, बट इसके बाद क्या वो अंगारे शांत हो चुके हैं, क्या ज्वाला बनकर उभरेंगे? ढूंढ रहे थे फिर एक बार, अच्छा डब्बा, अच्छी गेंद, विकेट कीपर ने किया बाकी का काम। ये दूसरी डॉट गेंद और कोई अंक नहीं, यानी कि बिंदी गेंद रिपीट मोड पर लग चुकी है। अक्षय सर्वोदय थोड़ा प्रेशर में, क्योंकि यहां से जीत का फासला कम करना है, बट ये डॉट गेंद उन फासलों को जरूर 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 और बढ़ाएंगी, क्योंकि अभी आप ड्राइविंग सीट पे हो, गियर आपके हाथ में, आपने अभी जस्ट मैं कहना चाहूंगा टॉप गियर में ड्राइविंग करी, और उसके बाद इस तरह से सेकंड गियर पे आना शायद कहीं ना कहीं आपके लिए थोड़ा धोखा साबित हो सकता है। क्या लाजवाब तरीके से, वाह वाह, अरे आप समझ नहीं पाओगे, हम आपका घर लूट के ले जाएंगे। और इसी के साथ अगर बात की जाए तो कोई मौका नहीं दिया, बल्लेबाज अक्षय गेंद को लिफ्ट कर रहे थे और लिफ्ट करते करते देखिए उनका घर लूट सा गया और विकेट टूट सी गई।
अतिथि दोस्तों जगदीश भाई गायकवाड़ साहब का, और साथ ही साथ उनके सुपुत्र भी हमारे बीच यहाँ पर आ चुके हैं, तो जरूर इन सभी का स्वागत करते हुए ले चलता हूं मैदान की ओर, जहां पर अरविंद ढेकले इस बीच क्या लाजवाब क्या डीप स्क्वायर में सूरज बोबड़े, कोई मौका नहीं, सूरज की किरणों से जल से गई। इस बीच अरविंद ढेकले, अंक नहीं मिले, डॉट गेंद की समाप्ति। मैं कहीं ना कहीं मैं कहना चाहूंगा चढ़कर बैठे हैं सुपर डीजी माउली की ये टीम, कोई भी मौका नहीं दिया रॉयल स्पोर्ट्स क्लब के बल्लेबाजों को। लाजवाब क्या कमबैक है टीम का, क्या लाजवाब प्रदर्शन है टीम का 100% एफर्ट के साथ। इस बीच आप मैदान पर देखेंगे तो सुपर डीजी माउली की ये टीम, एक तरफ गेंदबाजी करते हुए अनिकेत, दूसरी तरफ कैच पकड़ते हुए सूरज। अब अगर बात की जाए तो जीत के लिए 7 गेंदों में 29 रनों की आवश्यकता, 7 गेंदे 29 की आवश्यकता। और तो जरूर रॉयल स्पोर्ट्स क्लब कलम्बोली वर्सेस सुपर डीजी माउली, ये दोनों ही टीमों के बीच में चलता है ये मुकाबला, जहां पर 54 रनों को चेस करती हुई रॉयल की टीम इस बीच मैदान पर आ चुकी है। और कहीं करीब करीब बात की जाए तो अब तक 5 विकेट, यानी कि आधा टीम कहीं ना कहीं यहां पर पवेलियन का रास्ता नाप चुकी है। नए बल्लेबाज मैदान पर आ चुके हैं, नितिन महात्रे, दी ओल्ड वाइन, मैं कहना चाहूंगा। अनिकेत की ये गेंद पर क्या लाजवाब, ढूंढकर और खोदकर सीधा सीमा पार, नितिन महात्रे का वार 6 रनों के लिए डीजे। जवाब गेंदबाजी करी अनिकेत ने, बट अब कहीं ना कहीं महंगे साबित हो। टोटल 26 रन उन्होंने अपनी गेंदबाजी की जो पारी थी उसमें खर्च किए, और पहले ओवर में भी 2 विकेट, दूसरी ओवर में भी 2 विकेट, पहली ओवर में कुल 14 रन खर्च किए, दूसरी ओवर में 12। कहीं ना कहीं नापतोल गेंदबाजी जरूरी, पर ये स्ट्रोक कहीं ना कहीं मैं कहना चाहूंगा कि उन्हें थोड़ी चैन भरी राहत देगी यहां पर रॉयल स्पोर्ट्स क्लब को। अब अगर बात की जाए जीतने के लिए 6 गेंदे और 23 रनों की आवश्यकता। चलिए टीम डिस्कशन नहीं करना है, मैदान पर तत्कालीन मूवमेंट होनी चाहिए दोस्तों। आप सभी को यहां पर समय की किल्लत है, ये सभी जानते हैं, और यहां पर अगर आप इस तरह के समय व्यर्थ करेंगे तो आने वाले क्षण में अंधेरे में मैच खेलना पड़ेगा। तो मैं निवेदन करना चाहूंगा कि प्लीज आपको तत्कालीन मूवमेंट रखनी है। कप्तान रामा महानवर, अपनी टीम को आप प्लीज अपने आदेश में जकड़ के रखिए, और यहां पर कोई समय व्यर्थ ना हो, इस चीज का आप प्लीज ध्यान रखिए। तो मैदान पर 6 गेंदे 23 की आवश्यकता। अब गेंदबाज प्रसाद टावरे उर्फ ताऊ, जरूर यहां पर सूचना आती हुई, प्रसाद टावरे उर्फ ताऊ पहली बार इस बीच इस मैदान पर गेंदबाजी के लिए इस श्रृंखला में हम देख पाएंगे प्रसाद टावरे को। लाजवाब गेंदबाज है दोस्तों, और जिस हद तक हमने इनकी गेंदबाजी देखी है तो एक माहिर लेग कट्टर है, इसमें कोई दो राय नहीं। तो प्रसाद टावरे उर्फ ताऊ, जिससे हम संबोधित करते हैं, सभी के लाडले दोस्तों, अच्छे क्रिकेटर के साथ साथ मैं कहना चाहूंगा बहुत ही मनोरंजन और मनोरंजक अंपायर भी है। यहाँ पर सभी की नजरों को अपनी ओर आकर्षित कर लेते हैं। इस तरह के ये खिलाड़ी आपके बीच है, मल्टी टैलेंटेड, अब मैदान के अंदर आ चुके हैं और सामना करेंगे इस बीच उनका प्रभात अंबोरे, जो कि अपनी तलवार लेकर काफी समय से शिकार का इंतजार कर रहे हैं। क्या शिकार बन पाएंगे या शिकार बन जाएंगे, देखना होगा आने वाले क्षण में। 6 गेंदे 23 की आवश्यकता। इस बीच इनसाइड एज रामा महानवर, कोई गलती नहीं, यस दिस इज कंप्लीटली डोमिनेटिंग विकेट फॉर प्रसाद टावरे। लाजवाब पहली गेंद प्रसाद आए और पहली गेंद पे किया प्रभात अंबोरे को रवाना, इसका मतलब मजे ही मजे। वाह, लाजवाब तरीके की गेंदबाजी। निश्चित स्वरूपाने आपण पाहतो की पेंदर गावचे यशस्वी कर्णधार ज्यांना संबोधले गेले होते, तर समाधान देखील आज मात्र या स्पर्धेच्या माध्यमातून जोडले गेले। तर
समाधान यांचं देखील आपण मनपूर्वक सहर्ष स्वागत करूयात. तर जाऊयात मात्र मॅचच्या दिशेने. आपण पाहतोय मित्रांनो 6 चेंडू आणि आवश्यकता होती विजयासाठी. 23 धावांची पहिल्या चेंडूवरती यश प्राप्त झाले, परंतु तारणहार मैदानाच्या आतमध्ये आलाय. बॅकबन ऑफ रॉयल स्पोर्ट्स कळंबोली संदीप टुबे स्ट्राईकवर असतील. तर जाऊयात मात्र मॅचच्या दिशेने 5 चेंडू आणि आवश्यकता असेल ती म्हणजे 23 धावांची. स्ट्रायकर एंडवरती आपण पाहतोय संदीप टुबे यांना. तर गोलंदाजीच्या मार्कवरती सज्ज झालेले आहेत प्रसाद टावरे. राईट अप ओव्हर द विकेट. प्रसाद यावेळेस मात्र आपण पाहतोय बॉलिंग मार्कवरती. ओरपी चेंडू होता, लॉफ केला. यावेळेस मात्र ऑन साइडला क्षेत्ररक्षक नाहीये तिथे. चेंडू चाललाय सीमारेषेच्या पलीकडे. 6 धावांसाठी षटकार. तर येणारे 4 चेंडू आणि आवश्यकता असेल ती म्हणजे 17 धावांची. संदीप टुबे खूप चांगल्या लयमध्ये मित्रांनो. सकाळी जर सांगायचं म्हणलं तर RRWA च्या स्पर्धेमध्ये या खेळाडूने जो खेळ दाखवलाय, तब्बल 64 धावांची नाबाद खेळी आपल्या संघासाठी साकारली होती कालच्या दिवसामध्ये, माफ करा. आणि आजच सकाळी त्यांनी ती पारी साकारली आणि आता मात्र मैदानाच्या आतमध्ये आले. तरी पहिल्या चेंडूवरती काय स्वागत केलंय आणि विरोधकांना ठामपणे सांगितलंय स्वॅग से करेंगे सबका स्वागत. या वेलकम आहे तुमचं या मैदानावरती. तर हलकासा ओव्हरपिच चेंडू होता, संपर्क अचूक झाला, टायमिंग अचूक झालं, धावा देखील अचूक आपल्याला पाहायला मिळतात. 6 धावांसाठी हा षटकार जरूर पाहायला मिळतोय आणि या षटकाने मात्र धावफलकाला एक वेगळं वेड लावलंय. संदीप टुबे नावाचं वादळ मैदानामध्ये घुंगू लागलंय का? यस मित्रांनो, संदीप टुबे मैदानाच्या आतमध्ये. रॉयल संघाचा तारणहार हा उभा आहे तटस्थ सह्याद्री डोंगराप्रमाणे. असंख्य काळ मित्रांनो वारे वादळे उन्हाळे सर्व काही झेललंय या चेहऱ्याने आणि आता पुन्हा एकदा तटस्थ झालाय. राईट अप ओव्हर द विकेट. खोला टाकला होता, चेंडू खेचून जरूर काढलाय. क्षेत्ररक्षक गजानन चेंडूच्या खालती हातामधून चेंडू मात्र निसटतोय. 2 आल्यात. रिक्वायर्ड कॅल्क्युलेशन 3 बॉल 15. बघा राहुल कापसे यांना मैदानाच्या आतमध्ये आपण पाहतोय. भरपूर दिवसानंतर मैदानाच्या आतमध्ये इन ऍक्शन आपण त्यांना पाहतोय. तीन चेंडू 15 धावांची आवश्यकता. काय सामना चालू आहे, अप्रतिम अप्रतिम. तर निश्चित स्वरूपाने 3 चेंडू 15 आणि इथे मात्र वाईट बॉल. बघा जगदीशभाई गायकवाड देखील आमच्यापर्यंत माहिती पोहोचवतात की हा चेंडू खूप निर्णायक आहे. प्रशांत, क्या बात आहे. नक्कीच क्रिकेटचा निशाण चाहता म्हणून यांना पाहिलं गेलंय. व्हाईट बॉलचा इशारा आला. भरपूर साऱ्या क्रीडा रसिकांमध्ये आम्ही जगदीशभाई गायकवाड यांना प्रमुख अतिथी म्हणून, कधी आयोजक म्हणून, कधी खेळाडू म्हणून. अगदी मित्रांनो फेसबुकवरती मागील 1 वर्षाआधी एक फोटो व्हायरल झाला होता. त्याच्यामध्ये भाईंचा फोटो होता आणि भाईंनी हातामध्ये ती बॅट धरली होती आणि कदाचित तो फोटो पोस्ट ऑफिसची जी पुढची लाईन आहे बिल्डिंगची तिथल्याच परिसरातला कदाचित तो फोटो होता. परंतु त्या फोटोवरती जेवढ्या कमेंट्सचा पूर पडला होता ना, ही कौतुकाची गोष्ट होती. म्हणजे आपल्यामधला सर्वसामान्य चेहरा आज जरी यशाच्या उंच शिखरावरती जरी असला, परंतु त्याच्या सुरुवातीचा काळ हा आपल्यासारखा सर्वसामान्य होता. 3 चेंडू 14 ची आवश्यकता. ओ हो, चेंडू निर्धाव आलाय. थोडाशी घाई झाली. बघा भाई सांगतायत की टुबेने थोडीशी घाई केली. डॉट बॉल आलाय. 2 बॉल 14. तर 2 चेंडू आणि आवश्यकता असेल ती म्हणजे 14 धावांची. सामन्याला वेगळी कलाटणी जरूर मागच्या व्हाईट बॉलवरती पडली होती, परंतु आता मात्र या निर्धाव चेंडूने सुपर डीजी माऊली संघाला कुठेतरी पुन्हा एकदा मॅच मध्ये आणलं. परंतु क्रिकेट आहे, काही घडू शकतं मित्रांनो, इथे काही होऊ शकतं. राईट ओव्हर द विकेट. प्रसाद चेंडू खोदून जरूर काढलाय. वाईडिश एक्स्ट्रा कव्हर रिझन मध्ये पंचांचा इशारा. 6 धावा. काय फटका लगावलाय मित्रांनो, अप्रतिम दर्जेदार सुबक टायमिंग. आणि त्याचा फेवरेट झोन आहे व्ही मध्ये. तो खूप चांगली बॅटिंग करतो. सुधागडच्या असंख्य साऱ्या आठवणी आहेत आज देखील संदीप टुबे यांच्या, ज्या मात्र डोळ्याच्या समोर अद्याप देखील संदीप टुबे यांचा सुवर्ण इतिहास दर्शवतात. तर
एक बॉल आउट. तर मित्रांनो साई कृपा संघ आपण सज्ज राहायचंय कारण की पुढचा टॉस हा विकेट वरती होणार आहे. टीमचा फक्त कॅप्टन विकेट वरती येईल आणि इथून जो संघ जिंकेल त्यांचा कॅप्टन विकेट वरती असेल. आदरणीय रायगड जिल्हा प्रमुख अर्थात महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे संदेश भाई ठाकूर आणि त्याचबरोबर जगदीशजी गायकवाड साहेब उपमहापौर पनवेल महानगरपालिका हे मात्र आमच्या बरोबर असतील. मात्र सन्मान दिलाय परंतु संदीप यांनी जो खेळ दाखवला बघा रामदास मानवर देखील अप्रिशिएट करतात. ही असते खेळ भावना. म्हणजे संदीप टुबे यांनी जो खेळ दाखवला एखाद्या खेळाडूला अशा प्रकारे त्याच्या संदीपने जो खेळ दाखवला याच्यावरून तर मी एवढंच सांगेन तांदूळ जेवढा जुना होतो त्याची चव अधिक भरत जाते. वाईन जेवढी अधिक जुनी होते ती अधिक चवदार लागते असं म्हणतात पिणारे. मी फक्त ऐकलंय. तर नक्कीच भाई देखील आनंद घेतात या स्पर्धेचा. विनंती असेल भाईंना आणि त्याचबरोबर संदेशजी यांना की आपण दोघांनी आता मात्र तुमची पावलं खेळपट्टीच्या दिशेने घेऊन जायचेत. दोन्ही टीमचे कॅप्टन देवा टीमचा कॅप्टन घेऊन विकेट वरती या आणि रामा प्लीज टीमचा कॅप्टन येईल. टॉस विकेट वरती होईल. मी विनंती करेन भाई जगदीशजी गायकवाड राहुलजी चव्हाण साहेब गोरक्षनाथजी गायकवाड साहेब त्याचबरोबर आदरणीय रायगड जिल्हा अध्यक्ष अर्थातच मनसे सन्माननीय संदेश भाई ठाकूर आपण चौघांनी त्याचबरोबर आमचे काही पदाधिकारी हेच